आषाढ महिन्यात ना खूप जणांच्या घरातून ना घमघमाट सुटतो की आषाढ तळण्याचा. तर मी आषाढ महिन्यात ही माझी दुसरी रेसिपी की आषाढ तळायची. मागच्या वेळेला मी बीटच्या कापण्या केल्या होत्या माझ्या लेकीच्या सांगण्यावरून, पण आता ह्या रिअल गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या करते आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करू. प्रथम तर मी गूळ चिरून घेतला. तर अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलं आणि अर्धा कप माझ्याकडे गूळ होता. तो आपल्याला पाण्यात पूर्ण टाकून ना उकळवून घ्यायचा आहे. तर गॅसवर ठेवायचा आणि फक्त आपल्याला पाणी गूळ मेल्ट होईपर्यंत उकळवून घ्यायचं. आता ह्याला उकळी येईपर्यंत आपण पीठ रेडी करू. त्या पिठासाठी आपण गव्हाचं पीठ 1 वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी रवा घेतला आहे, जो आपण उपमासाठी वापरतो ना तो वाला रवा. यामुळे कापण्या कुसकुशीत होतील, म्हणजे लगेच तोंडात टाकल्यात विरघळतील. फक्त गव्हाचं पीठ घेतलं ना तर थोडेसे वातड होतात, म्हणजे चांबट होतात. त्यामुळे शक्यतो थोडासा रवा पण टाकायचा. नंतर मी इथे वेलची पावडर टाकले. सुंठ, वेलची पावडर आणि बडेशोप मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात बारीक कुटून घ्यायचं. सुंठ आणि बडेशोप यामुळे कापण्यांना खूप छान टेस्ट येते. तर गरम गरम तेल टाकायचं, उकळतं तेल. यामध्ये तेलाचं मोहन टाकलं ना तर कापण्या आपल्या कुसकुशीत व्हायला मदत होते. आता तेल गरम गरम असतं, त्यामुळे सुरुवातीला हाताने मळायचं नाही. आधी चमच्याने असे छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थंड झालं की मग हाताने चोळून घ्यायचं. पीठ आणि तेल एकसारखं चोळून घ्यायचं, म्हणजे आपण जे तेलाचं मोहन टाकलं आहे ना पिठात ते छान मिक्स होतं आणि आपण कापण्या तळताना एकसारखा कलर येतो, कुठेही असं करपलं जात नाही. तर छान मिक्स झालं ना असा गोळा तयार होतो बघा, घट्ट. आता यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. आपण जे गुळाचं पाणी केलं आहे ना तेच टाकायचं आहे. सुरुवातीला थोडंसं टाकून मळून बघायचं, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तुमच्याकडून पाणी जास्त झालं ना तर मग लूज होणार नाही पीठ. त्यामुळे शक्यतो गुळाचं पाणी टाकताना ना थोडं थोडं करतच टाकायचं. आधी थोडंसं टाकायचं, मळून बघायचं आणि लागल्यास मग नंतर वरतून टाकलं तरी चालेल. एकदाच टाकलं आणि जर का त्या पीठ लूज पडलं की मग त्यावेळेला परत पीठ ॲड करा, मग परत तो गोडवा कमी होतो, असं होतं. आता तुम्ही बघू शकता माझं मेजरमेंट चुकलं नाही आहे जरा पण. पाणी पण आणि पीठ पण घट्टसर असा गोळा झाला आहे तेवढ्याच पाण्यात. तर हे थोडंसं रेस्ट करायला ठेवायचं 10 मिनटं, म्हणजे आपण पिठात जो रवा टाकला ना तो छान फुलतो. परत एकदा पीठ मळून घ्यायचं आणि जेवढे होतात तेवढे चपातीचे आपण जसे गोळे करतो ना तसं आता माझ्या हातून 4 झालेत. तर 4 जाडसर असं चपाती लाटायचं. आपण रेग्युलर शंकरपाळी करतो ना त्याच्यापेक्षा आपल्याला थोडं पातळच करायचं आहे, कारण कापण्या आणि शंकरपाळ्या यामध्ये थोडा डिफरंट असतो. ज्या शंकरपाळ्या आहेत त्या थोड्या जाड आणि कुसकुशीत जास्त असतात आणि ह्या कापण्या आहेत ना कडकडीत असतात थोड्या आणि पातळ असतात. आता आपण लाटायला घेऊ. लाटताना पीठ घ्यायची पण गरज नाही आहे, कारण आपण जे तेलाचं मोहन टाकलं होतं ना तेच थोडंसं सुटत असतं. त्यामुळे आपण जी चपाती लाटतो ना तर चिकटत नाही पोळपाटला. बघू शकता तुम्ही माझी कुठे पण चपाती असं लाटताना चिकटली नाही आहे. तर एकसारखी लाटायचं, एकाच साईडून असं कमी किंवा जास्त असं नाही लाटायचं. चारी बाजूने छान व्यवस्थित लाटून घ्यायचं. चपाती लाटते तोपर्यंत तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर बघा चपाती मी जास्त जाड पण नाही केली, जास्त पातळ पण नाही केली. जसे आपण पुरीला करतो ना तसा थिकनेस ठेवायचा आहे. तर तुम्हाला ज्या आकारच्या आवडतात तशा आकारच्या करा. आता माझ्या मुलीला तरी काईट्ससारख्या आवडतात, समजलं ना तुम्हाला. तर मागच्या वेळेला मी बीटच्या कापण्या केल्या होत्या ना तर मी 3 प्रकारच्या कापल्या होत्या, कारण तिला वेगवेगळ्या प्रकारचा शेप खायला आवडतो. तर चला आपण ह्या वेळेला छान काजू कतलीचा शेप देऊ. आता तिला त्यालाच ती काईट म्हणते, कारण काईटचा आकार थोडाफार असाच असतो ना म्हणून. तर छान कट करून झालं, ती बाजूच्या कडा रिकामी करायचं. जे छोटे छोटे आहेत ना त्या काढून घेऊ आपण, म्हणजे दिसायला छान दिसतील. आणि हे छोट्या छोट्यांमुळे ना आपला शेप नको बिघडायला, नाही का. ते शेपमध्ये पण नाही आहेत आणि छोटे छोटेच आहेत, तर मग ते तळताना पण जास्त करपले जातात. आपण जो पीठ मळताना रवा टाकला आहे ना त्यामुळे कापण्या खूप सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता छोटे छोटे कण जे आपण कसकस टाकलो आहे ना असं वाटतं आहे आपल्याला कसकस टाकलं आहे असं. कसवरून आठवलं कसकस टाकलं आणि त्याचा व्हिडिओ तर मी घेतलाच नाही. असू दे, तुम्ही समजून घ्या तेवढं प्लीज. तर मी तेल गरम करायला ठेवलं होतं जेव्हा मी पोळी लाटत होते. तर गरम झाले का बघायचं, आधी एक सोडून बघायचं आणि मग एक एक करून सगळ्या कापण्या सोडून द्यायच्या. टाकल्या हलवायचं नाही आहे, त्यामुळे तुटल्या जातात किंवा एकामेकाला चिकटतात. थोडा 1 ते 2 मिनटं त्यांना तसंच उकळवू द्यायचं. नंतर हलवत राहायचं, म्हणजे ते फुगतात पण. आणि आपण कापण्या तळताना ना कधी पण गॅस मिडियम टू लो गॅसवरच तळायचं, म्हणजे ते क्रिस्पी बनतात. नाहीतर मग पटकन कलर येतात, ब्राऊन होतात किंवा जळतात आणि आतून कच्च्या राहतात आणि मग ते असं वातड पण होतात. साधारण 3 ते 4 मिनटं लागतात कापण्या तळायला. आपल्या कापण्या तळून झाल्यात, चला आता काढून घेऊया. तर माझ्या लेकीचा तरी धीर सुटत झालं की नाही. तुम्हाला छोटासा हात दिसेल समोर
की मी टाकल्या ओढून घेत होती. आपण जे बनवतोय ते मुलांनी आवडीने खाल्लं ना तर आपल्याला पण बरं वाटतं. तिला हे खूप आवडलं होतं. ती 3-4 दिवसापासून परत म्हणत होती की मला खायचं आहे, ते खायचं आहे म्हणून हा परत एकदा बेक केला. बघा किती छान दिसत आहेत आणि हे सहज तर महिनाभर टिकू शकतात. कारण मी लास्ट टाईम केल्या होत्या बीटच्या कापण्या, त्या माझ्या एका दिवसातच संपल्या. तो विषय वेगळा म्हणा, पण तुम्ही जर का ठेवून खाणार असाल ना तर ते महिनाभर आरामात टिकतात. बघा मग अशा पद्धतीने करून पहा, खूप छान होतात. शक्यतो आपण शंकरपाळ्या वगैरे दिवाळीतच खातो, तर असा आषाढ महिन्यात कापण्या खाल्ल्या ना तर दिवाळीची आपल्याला फराळाची आतुरता नाही लागणार. तुम्ही आषाढ तळला की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी कशी वाटली हेही सांगा. चला मग बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.